सुधा, ए सुधा, अगं किती वेळेची हाका मारते मी, किती भराभरा चालतेस. दमछाक झाली ना माझी. शी. ऑफिसला उशीर झालाय ना बाबीताई. अगं तुला कळलं की नाही? काय? तुला माहितीच असेल म्हणा, कर्णिकांच्या मीनाचं लग्न आहे ना परवा 30 तारखेला इथेच सरस्वती भुवनात. मला कसं कळणार? अगं भाचीच तशी तुझी ती. हो पण आता काय संबंध? अगं यावेळी इंदोरला नागपूरहून खुद्द भाऊराव आलेत म्हणे तुझे मिस्टर. त्यांची नवीन बायको पण आहे बरोबर, आणि त्यांचा म्हणजे तुझा मुलगा आनंदा पण आहे. आनंदा पण आलाय? हा. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही बघितलं त्याला? नाही ग, आमच्या उषानं पाहिला. मोठा झालाय म्हणे, टिट्टो मामाचा नमुना. तुझ्या भावाचा ग, सुभाषचा. मी म्हंटल अगदी प्रधानांच्या वळणावर गेलेला दिसतोय. आमची उषा इतकी हळहळली, म्हणाली आपल्या सारख्यानं असं होतंय, सुधाताईला काय होईल? काय ग, ते सगळं घडल्यापासून तुझी आणि आनंदाची भेटगाठच नाही ना? 8 वर्ष झाली. आनंदाला बघितलं सुद्धा नाही. आ? अगं बस आली माझी, कळते ग मी. हम्म. सुधा, श्श्श. सुधा, टाकला का लेट मार? हा आज मला जरा ठीक आहे ठीक आहे. सुधा, सुधा, अगं काय सांगतेस काय सुधे? आनंद आलाय? पण तुला कसं कळलं? कळलं असंच. खडक्यांच्या बाबी ते रस्त्यात भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं. लोकांना तरी ओळख किती, पण रस्त्यात थांबवून सांगतात. दोष लोकांचा नसतो, कमजोरी आपली असते. आणि मी म्हणतो, आपण कशाला एवढं हादरून जायचं? इथे त्यांचं नातं आहे, येणं जाणं चालायचं. सुधे, आताच ये ग. अगं किती लाल झालाय बघ चेहरा उन्हाने तुझा. तूच असा त्रास करून घ्यायला लागलीस तर कसं व्हायचं? आणि सतीशला कळलं तर? आधीच पहिली बिस्कटलेली घडी स्थिरस्थावर होता होता इतकी वर्ष गेली. तूच अशी कोमेजलीस तर मनूनी कुणाकडे पाहायचं? हे बघ, आनंदाच्या पाठीमागे भाऊसाहेबांचं सगळं कुटुंब आहे. पण मनूला तुझ्या आणि सतीशिवाय दुसरं कोण आहे सांग बरं? आणि मी म्हणतो, आत्ता असा त्रास करून घेतला तरी त्यानं परिस्थिती बदलणार आहे का? रीतसर कायद्याची कारवाई झाली, दोघांचे मार्ग बदलले. तुझ्याजवळ त्याची मनमोकळी वाढ होणार नाही म्हणून आपण कस्टडीसाठी सुद्धा ओढून धरलं नाही. अगं, त्याची मुळं तुझ्या आयुष्यात रुजलीच नसती. तिथे त्या मोठ्या कुटुंबामध्ये आनंदाची चांगली वाढ होतीये. बापच नाहीये नुसता तिथे, तर आईसारखं प्रेम करणारी आजी सुद्धा आहे. आणि मुलाच्या वाढीसाठी
प्रेम आईचं हवं असलं तरी घर बापाचंच लागतं सुधे. जाऊ द्यायचं म्हणते मी. उगाच मागचं उगाळून ब्लड प्रेशर कशाला वाढवून घ्यायचं. घे. आणि आता 2 घास खाऊन घे माझ्या बरोबर. जेवणच निघाले होते आई मी. आनंदात होते नी आणि एकदम सगळं बदलून गेलं. भोगच म्हणायचे आपले, दुसरं काय. एवढं सोन्यासारखं रूप दिलंय पण नशीब नाही. नाहीतर आयुष्याची अशी पटमाधोळ कशाला झाली असती. आणि हे बघ, आता परत ऑफिसात जाणार नशील ना, तर पड ना थोडा वेळ इथेच. कसं दिसत असेल ग माझा आनंदा? 11वं वर्ष लागलं असेल आता त्याला. अगं पण नागडोळे थोडेच बदलणार आहेत. आणि नजर बदलली असेल तर? आई आई त्याला बघायला अशी सुटून सरळ लग्न घरी गेले तर काय होईल? काय वेळ लागला का काय तुला? असले भलते सलते विचार मनात सुद्धा आणू नकोस. त्या शांतीताईंचा समजूतदारपणा नात्याबरोबरच संपला. आता तर काय नवीन भावजय आलीये. तिच्या समोर तुझा पाण उतारा केला आणि त्याला नाही भेटू दिलं तर जीव दुखवण्यापलीकडे दुसरं काही हातात येणार आहे का तुझ्या? हे बघ, अगं नेहमीसाठी नाही ग बाळा म्हणत आहे मी. तो मोठा झाला ना की येईल आपणहून भेटायला तुला. हं? इतकं पुढचं कोणी पाहिलंय? 8 वर्ष तर अशीच निघून गेली. अगं एवढ्या मोठ्या काळाच्या तुलनेत 8 वर्ष कुठे घेऊन बसलीस? आणि मी तुला काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना? व्यंकटेश स्तोत्र वगैरे रोज म्हणणं नाही जमत आई मला. अगं काढावा वेळ. तुला शांत वाटेल म्हणून सांगतेय ना मी. तुला ती सोळ्यांची पिरोज आठवते? अशीच मध्ये भरकटल्यासारखी वागायची बघ. तर तिला त्या डोक्याच्याच डॉक्टरनी काय सांगितलं माहिती? निरंजनाच्या ज्योतीकडे बघत चित्त एकाग्र करायचं. नाही होत माझं. मग मनूत मन रमव. ती तर रमवतेच आहे आई मी. हे बघ, आता त्या सतीशला आणखी त्रास देऊ नकोस. तो बिचारा पूर्णपणे एकरूप झालाय ग तुझ्याशी. नाही तर त्याला वाटेल आनंदाच्या काळजीमुळे तुझं मनूकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून. मनूकडे दुर्लक्ष कसं होईल आई माझं? मनू ही माझीच आहे ना? हो, पण आनंदा सतीशचा नाहीये हे विसरू नकोस. हा, मग आता कुठे जाणार? ऑफिसमध्ये की घरी? अशा वेळी सहसा ऑफिस बुडवू नये. हा. कामाच्या व्यापात वेळ निघून जातो. नाही, जाते घरीच. आणि हे बघ सुधे, आता मन घट्ट करायचं आणि त्या मार्गावर शिळा ठेवायची. हे म्हणणं सोपं आहे अण्णा.